छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर हे मराठा समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे। बीडच्या सभेत त्यांनी दिलेलं खुल्या चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारत आहे। मराठा समाजाचे मागासलेपण न्यायालयात सिद्ध करू, तसेच खुल्या चर्चेतही आम्ही सिद्ध करून दाखवू। यावेळी भुजबळ, मुंडे, पडळकर यांनी त्यासाठी तारीख आणि वार सांगावा, आम्ही त्यासाठी खुली चर्चा करू अशा शब्दात सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी आव्हान देण्यात आले। मराठा आरक्षण आणि ओबीसी नेत्यांची भूमिका याबाबत सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, मराठा समाजाला दिलेल्या प्रत्येक आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणारे लोक विशिष्ट समाजाचेच आहेत। त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मदत करतोय अशी खोटी बतावणी करू नये। महाराष्ट्रात अनेक जाती गॅझेटमधील नोंदींच्या आधारे सरसकट ओबीसीत घेतल्या आहेत। त्याच जातींना पुढे करून भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत। 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। न्यायालयाच्या आदेशानेच हा GR लागू होणार आहे हे माहिती असताना आणि ओबीसी मित्रमंडळ उपसमितीमध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले देण्यास विरोध नाही म्हणणारे भुजबळ आता मात्र या GR विरोधात रस्त्यावर उतरून जातीय तणाव निर्माण करत आहेत। सांगलीमध्ये मराठा समाजाने मागणी केलेली वसतिगृहाची जागा जाणीवपूर्वक ओबीसींना वसतिगृह निर्मितीसाठी देण्यात आली। पालकमंत्री गेले 8 महिने वारंवार वेळ मागून देखील मराठा समाजाच्या प्रश्नावर बैठक घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, राहुल पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, अशोक पाटील, सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेच्या नावाखाली झालेल्या माधवांच्या मेळाव्यामध्ये मराठा समाजाबद्दल जे विष ओकलं गेलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि स्वतःला बुद्धिमान आणि हुशार समजणाऱ्या भुजबळ असतील, मुंडे असतील किंवा पडळकर असतील आणि तिथं मराठा समाजाबद्दल विष ओकणारे त्यांच्या चेले चपाटे असतील, या सर्वांना कायदेशीर आणि संविधानिक चर्चेसाठी सांगलीमध्ये खुल्या चर्चेचं आव्हान देतोय। त्यांनी कायदेशीर आणि संविधानिक तरतुदीचा अंमलबजावणी कशी झाली पाहिजे हे सांगण्यासाठी सांगलीमध्ये उपस्थित राहावं असं आमचं त्यांना आव्हान आहे। त्यांच्या राहण्या खाण्याचा सगळा खर्च मराठा समाज करेल, परंतु खऱ्या कायदेशीर आणि संविधानिक बाबीवर त्यांनी चर्चा करावी। त्या सभेमध्ये राजकीय आरक्षणासाठी मराठा समाज कुणबी दाखले काढतोय असा जो आरोप झाला, यामध्ये हे आरोप करत असताना ओबीसींना 1978 पासून राजकीय आरक्षण लागू आहे। 1978 पासून 2025 पर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर डल्ला कुणी मारला याचे सुद्धा त्यांनी जाहीर करावं। 1994च्या सेन्सस ॲक्टनुसार जात न्याय जनगणना करण्याचे अधिकार राज्य सरकारला असताना छगन भुजबळ सुप्रीम कोर्टात डेटा मागा काय गेले आणि ओबीसींची जात न्याय जनगणना न करता बाटी आयोग का नेमला याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यावं। आणि याच्या पुढे जाऊन या राज्यातील जबाबदार आणि मोठा भाऊ म्हणून फक्त माळी, धनगर, वंजारी आणि इतर तेली अशा मोठ्या समाजासाठी राजकीय आरक्षणाची व्यवस्था नसून ज्याला सामाजिक आणि राजकीय संरक्षणाची गरज आहे अशा ओबीसीतल्या नाभिक समाज असेल, परीट असेल, धोबी असेल, कुंभार असेल, सुतार असेल, कैकाडे असेल, वडर असेल, रामोशी असेल, पारधी असेल, अशा विविध छोट्या जातींना जर राजकीय आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर माळी, धनगर, वंजारी यांनी स्वार्थ सोडून या छोट्या जातींना तिकीट देण्याची भूमिका घ्यावी। या छोट्या जातींना निवडून आणण्यासाठी मराठा समाज सुद्धा ताकदीनं रस्त्यावर उतरेल। फक्त ओबीसींचं राजकीय आरक्षण स्वतःला हटायचं आणि मराठा समाजाच्या नावानं बोंबा मारायचे उद्योग या नेत्यांनी बंद करावेत असं आमचं त्यांना आव्हान आहे।